महासाहेब आणि बाळासाहेब ठाकरेंच्या नावाच्या बदनामीचं मुख्य कारण उद्धव आणि आदित्य ठाकरे, त्या दोघांनाही 400 BC फ्रॉडच्या केसमध्ये अटक करा. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर मंत्री नितेश राणेंची टीका. आज बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेबांची जे नावाची जी बदनामी होते ना, त्याचं मुख्य कारणच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहे. त्याला पहिले 400 BCच्या फ्रॉड केसमध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला अटक करा पहिलं. विरोधकांची सुद्धा चांगलं बोलण्याची सभ्यता काँग्रेसकडे होती. या सरकारकडे ती सभ्यता नाही. एका माऊलीच्या पुतळ्याची विटंबना, तेव्हाच त्याचाच भांडवल करून त्यांच्या कुटुंबावरती चिखलफेक करण्याचं काम सभ्यता सोडलेली लोक करतायत. मीनाताईंच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून भास्कर जाधव यांचा सरकारवरती हा घणाघात पाहायला मिळतो. काँग्रेसच्याकडे सभ्यता होती, या सरकारकडे ती सभ्यता नाही. आणि म्हणून सभ्यता सोडलेलेच लोक अशा पद्धतीनं एका मायेमाऊलीच्या पुतळ्याची विटंबना होते, त्याचं भांडवल करून त्यांच्याच कुटुंबियांच्यावर चिखलफेक करण्याचं काम ही मंडळी जेव्हा करते, त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राच्या एकंदरीत वैचारिक पातळीचा किती अधःपतन झालेलं आहे हे या ठिकाणी आपल्या सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. अहिल्यानगरच्या कोल्हारमधील बालेराव फाटा परिसरामध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळते. 2 तासांपेक्षा जास्त वेळ झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेलं आहे. वाशिमच्या गोंडेगाव परिसरामध्ये 4 वर्षीय चिमुकल्याच्या नाल्यात पडून वाहून गेल्यानं मृत्यू झाला. दुर्घटनेवेळी गावामध्ये शोककळा जी आहे ती पसरलेली आहे. तर दोषी असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाविरोधात कारवाई करण्याची मागणी केली जाते. सांगलीमध्ये नदीच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या वृद्धाचा मृत्यू झालाय. बोर नदीला आलेल्या पुरामध्ये वृद्ध वाहून गेला होता. पुलावरील वाहत्या पाण्यातून चालत जात असताना ही घटना घडली. धाराशिवच्या भूममधील भोनगिरी गावात सांडवण तलाव फुटल्यानं पीक वाहून गेलं. शेतातील उभं पीक वाहून गेल्यानं शेतकऱ्यानं टाहो फोडलेला. बीडच्या गेवराईमध्ये मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय. पाण्यात सोयाबीन करपल्यानं शेतकऱ्यानं ठाव फोडलेला आहे. लातूरच्या बुधोडा गावाजवळ उड्डाण पुलाखालच्या रस्त्याच्या नदीचं स्वरूप पाहायला मिळतं. रस्त्यावर पाणी साचल्यानं एसटी बस अडकली. तर बीडच्या तेलगाव मधील खामगाव पंढरपूर महामार्गावर पाणी साचलंय. रस्त्या शेजारील नालीचं काम पूर्ण झालं नसल्यानं पावसाचं पाणी रस्त्यावर साचलं. या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप झाला. नांदेडमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारकडून 553 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. खासदार अशोक चव्हाण यांची ट्विट करत माहिती पाहायला मिळते. ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे प्रचंड नुकसान झाले. नंदुरबार शहरात चाकू हल्ल्यात सामील असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली आहे. गुन्हा दाखल करत पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं. बीडच्या बदरापूरमध्ये 55 वर्षीय शेतकरी निवृत्ती यादव यांची गळफास घेत आत्महत्या त्यांनी केलेली आहे. हैदराबाद गॅजेटनं ओबीसी आरक्षण जाणार या भीतीपोटी आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा दावा. पुण्याच्या दाहेरीमध्ये सुप्रिया सुळेंसमोरच ग्रामस्थांचा आयुक्तांना साष्टांग दंडवत पाहायला मिळालेला आहे. ग्रामस्थांच्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर आयुक्तांचा दौरा होता. दाहेरीच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याची यावेळेला मागणी करण्यात आली. आशिया कप स्पर्धेमध्ये रविवारी पुन्हा एकदा भारत पाकिस्तान भिडण्याची शक्यता आहे. यूएईला हरवून पाकिस्तानला सुपर 4 मध्ये प्रवेश देण्यात आला. पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये महत्त्वाचा संरक्षण करार झालाय. कराराअंतर्गत एका देशावर केलेला हल्ला दुसऱ्या देशावर हल्ला मानला जाणार. करारामध्ये सर्व प्रकारच्या लष्करी सहकार्याचा समावेश जो आहे तो असणार आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेवरती होणाऱ्या परिणामांचा अभ्यास सुरू आहे. देशहित जपण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. पाकिस्तान आणि सौदी अरेबिया संरक्षण करारावरती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाची ही प्रतिक्रिया पाहायला मिळते. पंतप्रधान मोदींना मिळालेल्या 1300 भेटवस्तूंचा ई लिलाव होणार आहे. ई लिलाव 2 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. महादेवी हातकणंगलेला कोल्हापूरमधील नांदी मठामध्ये आणण्यासंदर्भात उच्चस्तरीय कमिटीकडे अर्ज दाखल करण्यात आलाय. कमिटीचे प्रमुख निवृत्त न्यायाधीश वर्मा यांच्याकडे हा अर्ज सुपूर्द करण्यात आलाय. राज्य सरकार, नांदी मठ आणि वंताराकडून हा संयुक्त अर्ज जो आहे तो करण्यात आलाय. विश्रांतवाडीच्या शांतीनगर परिसरातील चव्हाण चाळीच्या पर्यायी पुलावर नेहमी पाणी साचतं. या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांचं पाण्यात लोळून आंदोलन पाहायला मिळते. महापालिका कारवाई करत नसल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.
वसई विरार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा दुबईतील महागड्या गाड्यांमध्ये मौज केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। कर्मचाऱ्यांच्या विरोधात मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेत। हातात फलक घेऊन महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं। शहापूरच्या आदिवासी विकास महामंडळामार्फत भात खरेदी केलेले शेतकरी अनुदानापासून वंचित आहेत। शेतकरी वर्गात मोठी नाराजी पाहायला मिळते। बहुतेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली। उद्योगपती अनिल अंबानींना हायकोर्टाचा दिलासा पाहायला मिळते। बँक ऑफ बडोदाला 24 सप्टेंबरपर्यंत कोणतीही सक्तीची कारवाई करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिलेला आहे।